नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत पदभरती संदर्भाचं नवीन GR शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्या रिगार्डिंग पहा, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सकाळ वृत्तपत्रामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या अंतर्गत आवश्यक पदनिर्मितीस शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे। जी काही GMC अंडर या ठिकाणी पदे भरली जाणार आहेत, ते पदे एकूण 4 टप्प्यामध्ये या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। त्याच रिगार्डिंग ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जी की मी तुमच्या पर्यंत या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे। येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता आवश्यक पद निर्मितीबाबत शासन निर्णय प्रलंबित होता। त्यास महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शुक्रवारी दिनांक 3 जानेवारी रोजी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। त्यानुसार पहा, नाशिक GMC अंडर या ठिकाणी ही रिक्रुटमेंट प्रोसेस संदर्भाची अपडेट आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकापेक्षा 1000 लोकसंख्येमागे डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्याने तसेच राज्यात सध्या डॉक्टरांची कमतरता असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागातील व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची बहुतांश पदे रिक्त आहेत। त्यामुळे राज्याच्या निमशहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार करता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे केंद्र सरकार व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित असणारे 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाकडून 10 फेब्रुवारी 2021च्या बैठकीमध्ये त्यांच्याकडून मान्यता देण्यात आली होती। ठीक आहे, तर पहा, त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, जी काही पदे या ठिकाणी नाशिक GMC अंडर भरण्यात येणार आहेत, त्या पदासंदर्भात पहा, वर्ग 1 ते वर्ग 3 मधील नियमित 125 पदे व 76 विद्यार्थी पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। एकूण 4 टप्प्यामध्ये ही पदभरती राबविण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण 164 मनुष्यबळ सेवा अशी एकूण 365 पदे 4 टप्प्यामध्ये निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्प्यानिहाय मंजूर होणार असून प्रथम वर्षाबाबतची पदे तात्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ टप्प्यातील पदे प्रतिवर्षी निर्माण होतील। विद्यार्थी मित्रांनो, पहा, जे काही प्रथम वर्षामध्ये पदे भरावीची आहेत ते पदे आता या चालू वर्षामध्ये भरण्यात येणार आहेत आणि जे काही उर्वरित पदे आहेत 365 पैकी ते द्वितीय वर्षामध्ये तसेच तृतीय वर्षामध्ये आणि चतुर्थ टप्प्यामध्ये या ठिकाणी 4 टप्प्यामध्ये ही पदभरती राबविण्यात येणार आहे। ठीक आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदनिर्मिती संदर्भातील शासन निर्णय आजच निघाला आहे आणि 4 टप्प्यामध्ये पदभरती होईल। तसंच प्रथम वर्षाची पदभरती ही तात्काळ शासन निर्णयानुसार केली जाईल असं डॉक्टर व्यंकट गीते, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा, अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेली आहे। यामध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 संवर्गातील एकूण 365 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि ते निर्मिती जी काही पदे भरण्यात येणार आहेत त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर त्या संदर्भाची अधिकृत जाहिरात देखील विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे। ठीक आहे, तर पहा, ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, सकाळ या वृत्तपत्रामध्ये पाहाव्यास भेटलेली आहे, ती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। या संदर्भाचं अधिकृत GR देखील आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। ओके, सो आरोग्य खात्यातील पदभरती संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट येत असतात ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।